त्याच्या मागं काहीतरी आगळं वेगळं असं चित्र असतं आणि त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एक संदेश देईल. हाच संदेश घेऊन मी पुढं एक येण्याची जिद्द घेऊन काम करत असतो. जसं की तू मागे बाबासाहेब आंबेडकरांच्या तांदळापासून आपण चित्र प्रतिकृती तयार केली ते तांदळाला ते पक्षींना आपण तांदूळ दिले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज जयंतीला मागच्या वर्षी 14 मेला आपण गावापासून प्रतिमा तयार केली. ते गोरगरिबांना वाटलं. त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बिस्किटापासून तयार केली. ते बिस्किट आपण घाटीमध्ये कॅन्सर मुलात वाटले. आणि यावर्षी आपला सगळ्यात स्तुत उपक्रम असा आहे की मी बघतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे शिका, संघटित आणि संघर्ष करा. आपण शिकलो, संघटित झालो, अनेक वर्ष संघर्ष सुद्धा केला. पण संघर्ष अजूनही करतोच, आजही करतो. संघर्ष हा पाचीला पुंडलेला जाय आपला. परंतु आज मला कुठंतरी वाटतं की माझ्या समाजाची कुठंतरी प्रगती व्हायला पाहिजे. अदानी अंबानीपेक्षा माझा समाज कुठेतरी मोठा व्हायला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या एक मोठा सक्षम व्हायला पाहिजे. आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी माझ्यासारख्या जमिनीवरच्या कार्यकर्त्याला जमिनीवरच्या कार्यकर्त्याचे किंवा एखाद्या गरीबाची जाणीव असते. त्या माध्यमातून आदरणीय लोकनेते आमदार विलास बापू घुमरे यांच्या संकल्पनेतून आपण 135 जयंतीनिमित्त कमीत कमी या शहरामध्ये महिलेच्या हाताला रोजगार आणि काम मिळावं यासाठी 300 शिलाई मशीनचं वाटप करणार आहोत. साहेब, हा कार्यक्रम कधी आणि कुठे होणार? हा कार्यक्रम दिनांक 13 तारखेला दुपारी 4 वाजता वाणी मंगल कार्यालय ठिकाणी होणार आहे. आणि सर्वात प्रथम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी कार्यक्रमाच्या अगोदर पत्रकार परिषद घ्यायचं कारण एक आहे. मी फेसबुकद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, इंस्टाद्वारे सर्व महिलांना विनंती केली आहे, माझ्या बहिणींना. तरी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करत की 13 तारखेला कार्यक्रम आहे, पण तत्पूर्वी आपल्याला आमच्याकडे संपर्क साधून नोंदणी करावं लागेल. त्या अनुषंगानेच आपल्याला शिलाई. प्रमुख पाहुणे कोण लाभणार आहेत या कार्यक्रमाला? या जिल्ह्याचे खासदार आदरणीय संदीपान पाटील घुमरे साहेब, लोकनेते आदरणीय विलास बापू घुमरे साहेब आणि आमच्या बहिणी वर्षाताई घुमरे. हा घुमरे परिवार माझ्या पाठीशी आहे आणि त्यांची संकल्पना असते जनहिताचं काम करावं आणि ते माझ्या हातून घडतं. त्यांची संकल्पना असते म्हणून मी माध्यम असतो, मी करायचा प्रयत्न करतो. हे सर्व प्रमुख अतिथी या ठिकाणी आले. साहेब, आपण समाजासाठी एवढं मोठं कार्य करताय, समाजाला सक्षम करण्याचा प्रयत्न करताय, पण असं वाटतंय का शिलाई मशीन वाटप केल्याने समाज सक्षम होतो? 100%. आज तुम्ही बघा, मी अनेक हॉस्पिटल फिरतो, जे प्लस असेल, पण गारमेंट हा सगळ्यात मोठा एक उद्योग व्यवसाय आहे आणि गारमेंटच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळावं अशी आमची भावना आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मोठा उद्योग असल्यामुळे महाराष्ट्रात, देशात, भारतात या प्रमुख गारमेंटचा मोठा उद्योग समूह आहे. अनेक बचत गट असतील किंवा मग मोठमोठे हॉस्पिटल असतील, याशी आम्ही कनेक्टेड होऊन त्या महिलांना, जसं की एखाद्या हॉस्पिटलचं मोठं काम असतं बेडशीट शिवण्याचं किंवा पिको असतील, बरेच काही असतील, ते काम आम्ही त्यांना मिळून रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहोत. समाजाला काय आव्हान करणार? समाजाला तर मी आजच्या घडीला एकच आव्हान करेल की मला कुठतरी वाटतं की मी खूप शून्यातून माझं विश्व निर्माण केलं आहे आणि आता समाजाने कुठतरी आर्थिक दृष्टिकोनातून एक प्रगती करावी आणि माझ्या नवतरुण बंधूंना एक संदेश देईल, व्यसनापासून दूर राहायला पाहिजे आणि कुठतरी चांगल्या मार्गावर जायला पाहिजे. ही माझी पूर्ण मनापासून. येणाऱ्या जयंतीला व्यसनमुक्तीवर तुमच्याकडून एखादा मोठं सामाजिक कार्य होण्याची काही शक्यता आहे का? 100% होणार. पण तत्पूर्वी तुम्हाला यापूर्वी सांगतो, आदरणीय लोकनेते विलास बापू घुमरे साहेब यांनी मागच्या अधिवेशनामध्ये मंत्रालयात लक्षवेधी लावून येथील जे बटन, कुठल्या गोळ्या, काय नशेच्या असतात अनेक पदार्थ आहेत त्याच्यावर बिनधास्तपणे बोलले आणि तिथल्या कलेक्टरने CP साहेब, SP साहेबांना कडक आदेश करून तरी आपण प्रयत्न करू थांबवण्याचे आणि त्या व्यसनमुक्तीला आपण कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करू. परंतु सध्या मला ही एक संकल्पना आहे की मला सध्या माझ्या बहिणीच्या हातभार करायचं आहे. धन्यवाद सर. थँक्यू.